नमस्कार, पोलीस भरती स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत सरासरी भाग 2। पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण सरासरीचे बाकीचे टाइप बघितले। पार्ट 2 मध्ये आपण आता पुढील टाइप बघणार आहोत। आपला प्रत्येक प्रश्न हा एक वेगळा टाइप असेल, त्यामुळे पूर्ण रिव्हिजन साठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल। व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। आपल्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारचा टाइमपास नसतो, प्युअर कन्सेप्ट हा जो तुम्हाला एक्झाम मध्ये कामात येईल। बघूया पहिला प्रश्न। तर बघूया पहिला प्रश्न। 8 संख्यांची सरासरी आपल्याला किती दिलेली आहे? 24। आणि प्रत्येक संख्येत 2 मिळवले तर येणारी नवीन सरासरी किती असेल, असा प्रश्न आपल्याला विचारलाय। मग कसं सॉल्व्ह करणार बघा। जेव्हाही मित्रांनो आपल्याला सरासरी दिलेली असेल, 8 संख्यांची सरासरी किती दिली आपल्याला? 24। आता त्याच्यामध्ये प्रत्येक संख्येत किती वाढताय? 2 वाढताय। बघा, प्रत्येक संख्येमध्ये कधी कधी वाढवतील, कधी कधी वजा करतील आणि कधी कधी गुणतील, कधी कधी भागतील, बरोबर? असे प्रश्न येतात। मग तेव्हा नवीन सरासरी, आपली नवीन सरासरी काय असेल? नवीन सरासरी तर अजिबात टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो। जर वाढ होत असेल तर त्याच्यामध्ये तेवढी वाढ करायची, घट होत असेल तर तेवढी घट करायची। जसं आता इथे 2 ची वाढ होते, मग या जुनी सरासरीमध्ये फक्त 2 टाकायचे। किती असेल? 24 आणि 2 26 असेल आपलं आन्सर। तसंच याच प्रकारे जर आपल्याला वजा दिलेली असेल तर काय करायचं? -2। प्रत्येक संख्येमधून जर 2 घटवले असेल आणि नवीन सरासरी विचारली तर फक्त 24 मधून 2 वजा करायचं। तसंच अजून बघा पुढचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? प्रत्येक संख्येला जर 2 ने गुणलं, बरोबर, मग तर आपल्याला काय करावं लागेल? सरासरीला सुद्धा 2 ने गुणावं लागेल, म्हणजे त्या केसमध्ये 48 आन्सर येईल। आणि अजून चौथा प्रश्न कसा असू शकतो? प्रत्येक संख्येला जर 2 ने भागितलं तर नवीन सरासरी काय असेल? काय करायचं? आपली जी जुनी सरासरी आहे ना त्याला आपण 2 ने भागून टाकायचं, मग 12 असेल आपलं आन्सर। सिंपल। एकाच टॉपिक वर आपण 4 प्रश्न कव्हर केले। बघूया पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न, 3 नैसर्गिक संख्यांची सरासरी 15 असेल तर सर्वात मोठी संख्या कोणती असेल? असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय। मग कसं सॉल्व्ह करणार बघा विद्यार्थी मित्रांनो। जर आपल्याला नैसर्गिक संख्या दिल्या असेल तर त्याच्यामध्ये कितीचा फरक असतो? 1 चा। आपल्याला 3 संख्या मानायचा आहे, बरोबर, मग मधली संख्या x मानायची, बरोबर। त्याच्याहून मोठी काय असेल? x प्लस 1, बरोबर। नैसर्गिक संख्यामध्ये 1 चा फरक असेल आणि याच्या अगोदरची काय असेल? x मायनस 1, बरोबर। या 3 संख्या आहेत, याची सरासरी आपल्याला किती दिली? 15। म्हणजेच काय? या तिघांची बेरीज करावी लागेल, बरोबर, भागीला 3। किती दिले आपल्याला? 15, बरोबर। मग मला सांगा आता किती होणार आहे? बघा, हा -1 गेला, -1 किती झाले? हे 3x भागीला 3 इक्वल टू काय असेल? 15, बरोबर। 3 गेले, 3 गेले, x ची किंमत किती आली आपली? 15, बरोबर। म्हणजेच काय? x ची किंमत आली 15, मग मोठी संख्या काय असेल? 15 अधिक 1 16 असेल आपलं उत्तर। मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? आपल्याला काय दिले? 3 संख्या दिलेला होता, त्याच्या ऍव्हरेज म्हणजेच काय असेल? आपली मधली संख्या, आणि मोठी संख्या काय असेल? त्याच्यामध्ये फक्त 1 मिळवा। सिंपल। बघूया याच कन्सेप्टवर सम आणि विषम संख्यांची एक्झाम्पल। पुढचा प्रश्न, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी आपल्याला किती दिली? 27। तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला शोधायची। मग कसं करणार बघा। मग इथे x म्हणून सॉल्व्ह करायचं का? अजिबात सॉल्व्ह करायचं नाही। बघा, आपल्याला मोठी संख्या जर काढायची असेल, मोठी संख्या आपल्याला जर काढायची असेल विद्यार्थी मित्रांनो तर काय करावं लागेल? बघा, सुरुवातीला लिहायची जुनी सरासरी, बरोबर। मोठी संख्या काढायची असेल तर प्लस करायचं, लहान संख्या काढायची असेल तर वजा करायची, बरोबर। प्लस करून काय करावं लागेल आपल्याला? बघा, काय करावं लागेल? जेवढ्या संख्यांची सरासरी आपल्याला दिली त्याच्यामधून फक्त 1 मायनस करा। बघा, इथे जुनी सरासरी आपल्याला 27 दिली होती, संख्या किती दिली होता आपल्याला? 4 समसंख्या, म्हणजे 4 मधून 1 मायनस करा, म्हणजे किती असेल? 27। 4 मधून 1 गेल्यानंतर 3, 27 आणि 3 किती होणार आहे? 30 असेल सर्वात मोठी संख्या। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। तर बघूया पुढचं एक्झाम्पल। 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी आपल्याला किती दिली आहे? 21। तर आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची। मग कसं काढणार बघा। जेव्हाही बघा समसंख्या असो का विषम संख्या असो, लहान संख्या काढायची असेल तर काय करतो आपण? बघा, जी आपली जुनी सरासरी असते, जुनी सरासरी, बरोबर, त्याच्यामधून काय करतो आपण? लहान संख्येसाठी मायनस करतो आणि मोठ्या संख्येसाठी प्लस करतो। आणि पुढे काय करावं लागेल आपल्याला?
जेवढ्या संख्या आहेत त्याच्यामधून फक्त एक मायनस करायची. हा सिंपल फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. म्हणजे जुनी सरासरी आपल्याला 21 दिली, मायनस करायचंय. बरोबर. आता किती संख्या आहेत आपल्याला क्रमवार 5 दिले आहे, त्याच्यामधून 1 वजा करा. किती असेल आता 21. बरोबर. 5 मधून 1 गेल्यानंतर किती उरणार आहे 4. 21 मधून 4 गेल्यानंतर 17 असेल आपलं आन्सर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी आपल्याला किती दिलेली आहे. आपल्याला दिलेली 61. तर आपल्याला विचारलंय सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्यामध्ये कितीचं अंतर असेल. बरोबर. आता आपल्याला सर्वात मोठी लहान संख्या काढायची गरज नाही मित्रांनो, फक्त अंतर विचारले. मग कसं काढणार बघा. अंतर काढण्यासाठी एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो. मला सांगा 2 विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतो. 2चा फरक आहे. कोणालाही सांगता येईल. बघा एक विषम संख्या आल्यानंतर 2 नंतर 2 त्याच्यामध्ये 2 मिळवल्यानंतर दुसरी विषम संख्या येईल. बरोबर. मग मला सांगा आता आपल्याला अंतर माहिती आहे कितीचं असेल. 2चा गॅप असेल. बरोबर. आता किती संख्या दिल्या आपल्याला. बरोबर. किती संख्या दिल्या 5. मग 5 संख्यामध्ये किती गॅप पडतील 4. कसं काढतो आपण गॅप काढण्यासाठी ज्या संख्या दिल्या असेल त्याच्यामधून 1 मायनस करायचा. आता कितीचा गॅप आहे, कितीचा अंतर असेल एकामध्ये 2चं. किती संख्या आहे आता 4 गुणिला 2. कितीचा फरक असेल मोठी संख्या आणि लहान संख्येमध्ये 8चा फरक असेल. सिंपल. आपण काय केलं फक्त आपल्याला माहिती आहे 2 विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो. आता किती गॅप पडतील असे बघा. ज्या संख्या दिल्या असतात त्याच्यामधून 1 मायनस करायचं आणि त्याला गुणिला 2. 8 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न आपल्याला वेटेज ऍव्हरेज वर विचारलाय. काय दिलंय आपल्याला एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 10चे ऍव्हरेज वजन किती दिलंय आपल्याला 15 किलोग्रॅम दिलेलं आहे. बरोबर. 6चे वजन किती दिलंय आपल्याला सरासरी 16 किलोग्रॅम दिलेलं आहे आणि 4चे सरासरी वजन किती दिलंय 32. तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती असेल असं आपल्याला विचारलंय. मग कसं सॉल्व्ह करणार. हा वेटेड ऍव्हरेजचा प्रश्न आहे. बघा आपल्याला ऍव्हरेज काढावं लागेल सर्वांचं. कसं काढणार आपण बघा. काय करायचं बघा. आता हा 10 दिलाय ना. बरोबर. यांच्यामध्ये फक्त गुणाकार करायचं. 10 गुणिला 15. बरोबर. अधिक नंतर काय दिलं आता बघा 6 दिलेला आहे आणि हा 16 यांच्यामध्ये सुद्धा गुणाकार करायचा. बरोबर. अधिक पुढे काय दिले आपल्याला 4 गुणिला 32 करावा लागेल. यांचा सुद्धा गुणाकार. बघा आता टोटल किती विद्यार्थी संख्या असेल बघा. 10 16 16 4 20. बरोबर. आपल्याला दिलं ते 20 भागीला काय करा 20. सांगा मग आता हे कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर काढू. किती होणार आहे हे होतील 15 गुणिले 10 150. 16 96 आणि हे किती होणार आहे 8 आणि 128 भागीला किती असेल 20. आता या तिघांची बेरीज किती येईल ती सगळ्यांना करता येईल 374 भागीला 20. बरोबर. 18.7 ही असेल आपली सरासरी. 20 विद्यार्थ्यांची सरासरी. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. तर बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला काय दिलंय 20 मोबाईलांची सरासरी किंमत किती दिली आपल्याला 4000. बरोबर. त्यापैकी 12 मोबाईलांची सरासरी किंमत किती दिली आहे 3000. तर उरलेल्या 8 मोबाईलांची सरासरी किंमत किती असेल. बरोबर. मग हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार. बेसिक फॉर्म्युल्याने आपल्याला वेळ लागेल. बरोबर. मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. बघा ऍव्हरेज काय असतं बघा. ओव्हरऑल ऍव्हरेज काय असतो आपला तराजू काटा. बरोबर. एका याच्यामध्ये जर कमी झालं तर दुसऱ्या याच्यात वाढावं लागेल तरच काय राहील ते बॅलन्स. तराजू काटावर प्रत्येकाला माहिती इकडे जर तो कमी झाला तर इकडे काय करावं लागेल तो वाढेल तरच काय होईल बॅलन्स होईल. बरोबर. ऍव्हरेज म्हणजे तराजू काटा. मग मला सांगा आता याच्यामध्ये आता कितीची कमतरता झाली आहे बघा. या 12 मोबाईल मध्ये कितीची कमतरता झाली आहे ऍव्हरेज मध्ये वजाबाकी करा बरं. 1000ची कमतरता झाली. बरोबर. 1000 रुपयांची कमतरता झाली. मग मला सांगा आता हे 1000 रुपये कोणामध्ये वाटले जातील बघा. जर तुम्ही केक कापला तर सगळ्यांमध्ये वाटावा लागतील. आता किती लोक आहे आपल्याकडे 12. या 12 मध्ये वाटावं लागतील. मग गुणीला काय करावं लागेल आपल्याला 12. बरोबर. आता आपल्याला कोणाचा ऍव्हरेज काढायचंय 8 लोक मोबाईलांचं ऍव्हरेज काढायचंय. बरोबर. मग काय करावं लागेल याला भागीला 8 करा. मग किती येणार आहे बघा हे येतील 12000. बरोबर. 12000 भागीला 8. बरोबर. मला सांगा आता 12000 भागीला 8 किती येणार आहे बघा. हे येतील बघा याला कितीचा भाग जाईल 120 आहे. 15 120 असे. बरोबर. 15 हा आणि त्याच्यावर हे 2 0. बरोबर. याचा आन्सर येईल 1500. बरोबर. 1500 आलं. बरोबर. मग मी काय सांगतो तुम्हाला बघा. आता इथे ऍव्हरेज काय झालंय
कमी झाले. बघा 4000 होतं ना, त्याच्यापेक्षा कमी झालं तर दुसऱ्या ह्याच्यात काय होईल, वाढेल. मग याचं 8 मोबाईलांचं ऍव्हरेज काय असेल बरं, सांगा बरं काय असेल. जुनं ऍव्हरेज मध्ये आपल्याला प्लस करावं लागेल. किती असेल त्याची किंमत, मग 5500 असेल त्याची किंमत. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो. आपल्याला शिक्षकाचं वय काढायचं. काय दिलंय आपल्याला, 40 विद्यार्थ्यांचं सरासरी वय किती होतं आपल्याकडे, 10 होतं बरोबर. त्याच्यामध्ये जर शिक्षकाचं वय ऍड केलं म्हणजे मिळवलं तर सरासरीमध्ये वाढ होते. कितीची होते, 11 होते. तर शिक्षकाचं वय किती असेल बरोबर, असा प्रश्न आपल्याला विचारला. मग आपल्याला काय काढायचंय, शिक्षकाचं वय. कसं काढणार शिक्षकाचं वय, मला सांगा आता. सरासरीमध्ये कितीचा फरक पडला, एकाचा फरक पडला, वाढ झाली बरं का. वाढ झाली असेल तर ऍड करायचं. इथे लिहायचं सुरुवातीला जुनी सरासरी बरोबर. आणि आता काय झालंय, वाढ झाली तर प्लस करायचं बरोबर. आता बघा किती संख्या असतील बघा याच्यामध्ये. आता काय झालं बघा, 40 विद्यार्थी होते बरोबर. त्याच्यामध्ये एक काय ऍड झाला आपला शिक्षक. किती विद्यार्थी झाले आता टोटल, 41 बरोबर. 41 झाले. आता त्याच्यामध्ये वाढलेली सरासरी वाढ किती येते आपली, 1. त्याला गुणीला वाढलेली सरासरी करायची. मग आता बघा जुनी सरासरी आपल्याला किती दिली होती, 10 बरोबर. आता बघा हे किती झालं, 41 गुणीला 1 किती होणार आहे, 41 बरोबर. 10 आणि 41 किती असेल, 51 वर्ष. हे असेल शिक्षकाचं वय. सिंपल. काय केलं फक्त आपण बघा, 40 आणि 1 किती झाले, 41. यांच्यामध्ये कितीची वाढ झाली, ती 1 ची. त्याला गुणिला करायचं. आणि वाढ झालं असेल तर त्याच्यामध्ये सरासरीमध्ये ऍड करायचं. आणि घट झाली असेल तर सरासरी मधून वजा करायचं. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा मागच्या प्रश्नात आपण सरासरीमध्ये वाढ बघितली, आता सरासरीमध्ये घट बघू. काय दिलं आपल्याला, 51 विद्यार्थ्यांचं सरासरी वजन आपल्याला किती दिलंय, 40 किलोग्राम. त्याच्यामध्ये एक विद्यार्थी सोडून गेला तर सरासरीमध्ये काय झाली, घट झाली, कमी झाली. कितीची, 100 ग्रॅमची बरोबर. बघा आता पहिली गोष्ट काय करायची, बघा इथे वजन कशामध्ये दिलंय, किलोग्रॅम मध्ये. आणि इथे कशामध्ये, ग्रॅम मध्ये बरोबर. मग घट सुद्धा आपल्याला किलोग्रॅम मध्ये करावं लागेल. कसं करणार बघा, याला कशाने भागायचं, ग्रॅम मध्ये, केजी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने भागायचं. म्हणजे बघा हे 2 0 गेले, 2 0 गेले. म्हणजे याचा आन्सर काय, 0.1 केजी बरोबर. कितीची घट झाली, 0.1 केजीची बरोबर. बघा आता आपल्याला बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचं वय काढायचंय बरोबर. सरासरीमध्ये काय झाली आपली, घट झाली. तर काय सांगितलं होतं मी, जर वाढ झाली असेल तर प्लस करायचं, जर घट झाली असेल तर जुन्या सरासरीमधून वजा करायचं. बघा मग आता इथे आपल्याला त्याचं वजन काढायचंय. बघा वजन कसं काढणार, मला सांगा. अगोदर जुनी सरासरी लिहायची बरोबर. घट झाली म्हणून काय, मायनस बरोबर. आता बघा काय होईल, आता बघा आता काय झालं, आता त्याच्यामधून किती विद्यार्थी होते आपल्याकडे, 51 होते बरोबर. त्याच्यामधून एक सोडून गेला बरोबर. एक सोडून गेला म्हणजेच बघा एक विद्यार्थी होता, त्याच्यामधून एक सोडून गेला बरोबर. त्याच्यामुळे सरासरीमध्ये घट झाली. कितीची घट झाली, ती आहे 0.1 ची बरोबर. याला गुणीला 0.1 करा. मग सांगा आता किती येतील, 40. बघा हा किती होणार आहे, बघा हा मायनस, बघा मायनस 50 होतील. आणि इकडे बरोबर हा 50 गुणीला 0.1 म्हणजे बघा हा 0, हा पॉइंट गेला आणि 0 गेला. म्हणजेच किती असेल, 45 किलोची. हे असेल त्याचं वजन. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 57 गुण मिळाले बरोबर. आणि इंग्रजी मिळून तिला सरासरी गुण किती मिळाले, 61 बरोबर. तर तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले असा प्रश्न आहे. बघा कसा सॉल्व्ह करणार, बघा या सॉल्व्ह करण्याची मी तुम्हाला काही कुठला फॉर्म्युला सांगणार नाही, सिंपल ट्रिक सांगतो. बघा अगोदरची सरासरी किती होती, 57 लिहिली, 57 बरोबर. मला सांगा आता बरोबर, आता इथून सरासरीमध्ये किती झाली, वाढ झाली बरोबर. वाढ झाली तर मी काय सांगितलं होतं, इथे प्लस करा बरोबर. लिहिलं प्लस. आता बघा कितीची वाढ झालेली आहे, बघा 57 मधून 61. कितीची वाढ झालेली आहे, 4 ची वाढ झाली. कोणी सांगता येईल याच्यामध्ये 4 चा फरक आहे, 4 ची वाढ झाली बरोबर. आता बघा हा जो केक आपण
जर केक कापला तर वाटावा लागेल, तो कोणामध्ये वाटेल? या बघा ह्या 6 लोकांमध्ये वाटेल. म्हणजे बघा 6 गुणिला 4 करावं लागेल. म्हणजेच किती होणार आहे? 57 अधिक 6 चौको 24 यांची बेरीज करा. हे असतील तुमचे इंग्रजीचे गुण. 81 गुण तिला इंग्रजीमध्ये मिळाले असेल. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. तर बघूया पुढचा प्रश्न. 15 संख्यांचे सरासरी आपल्याला किती दिले? 8. त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी आपल्याला 10 दिलेली आहे आणि शेवटच्या 8 संख्यांची सरासरी किती दिली आपल्याला? 9. तर आपल्याला विचारतोय 8वी संख्या काय असेल. मग कसं सॉल्व्ह करणार? बघा, सॉल्व्ह करताना एकदम इझी ट्रिक सांगतो. बघा, पहिल्या 8 संख्यांचा ऍव्हरेज किती दिलाय आपल्याला? 10. मग या दोघांचा गुणाकार करायचा. 8 गुणिला 10 बरोबर अधिक काय करायचं? शेवटच्याच किती दिले? शेवटच्या 8चं 9 म्हणजे 8 गुणिला 9 करायचं. बरोबर. सांगा मग हे किती होतील? हे 80 आणि हे किती होणार आहे? 72. किती होणार आहे? बघा हे होतील 152. बरोबर. 152 झाले. आता याच्यामधून काय वजा करायचं? बघा, हे ओव्हरऑल ऍव्हरेज दिलं आपल्याला. किती दिलंय? 15चं ऍव्हरेज किती दिलंय? 8. मग त्या दोघांचा गुणाकार म्हणजे 15 गुणिला 8 म्हणजे किती होतील? 152. त्याच्यामधून 120 जातील. किती उरतील? 32 असेल आपली 8वी संख्या. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात आपल्याला एक अंकगणित श्रेणी दिले. काय दिले आपल्याला? 5, 10, 15, 20 याप्रमाणे येणाऱ्या पहिल्या 15 संख्यांची आपल्याला काय काढायची आहे? सरासरी. मग कसं काढणार? त्यासाठी आपल्याला याचं 15वं पद काढावं लागेल. बघा, 15वं पद काढण्यासाठी अंकगणित श्रेणीचा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागेल. काय असेल तो? बघा, काय असतो? a प्लस n-1 आणि गुणिला d. बरोबर. हे असेल 15वं पद. बघा, इथे n ची किंमत काय असेल आपली? 15. 15वं पद काढायचं ना आपल्याला. n ची किंमत 15. हे काय असेल आपला? पहिलं पद. पहिलं पद काय आहे? अंकगणित श्रेणीचं 5. बरोबर. आणि डी काय असतो आपला? फरक. फरक काय असेल याच्यामध्ये? बघा, कितीचा फरक आहे? 5, 5 चा फरक सारखा आहे. बरोबर. म्हणूनच अंकगणित श्रेणी आहे. म्हणून याचं डी ची किंमत काय असेल? 5. बरोबर. मग आता आपण 15वं पद काढू. कसं काढणार? बघा, 15वं पद याची किंमत काय होती आपली? 5 ठेवली अधिक बघा यांची किंमत काय आपली? 15 आहे. मग 15 मायनस 1 आणि गुणिला फरक कितीचा आपला? 5चा. मग गुणिला 5 करा. किती असेल? 5 आणि हे किती होतील? 14. 15 मधून 1 गेल्यानंतर 14. 14 गुणिला 5 70 म्हणजे किती होणार आहे? 75. बरोबर. मग 15वं पद काय असेल आपलं? 75. बरोबर. मी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला सांगितलाय, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलाय. जर फरक सारखा असेल तर कितीही संख्या असो, ऍव्हरेज कसा काढतो आपण? पहिली संख्या लिहायची. बरोबर. अधिक शेवटची संख्या आता काय आपली? 15वी. बरोबर. ती किती आहे? 75. लिहिलं. या दोघांची बेरीज करायची आणि भागीला 2 म्हणजे किती येणार आहे? 80 भागीला 2 40 असेल त्यांची सरासरी. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा प्रश्न. 3 संख्यांची सरासरी आपल्याला 50 दिली. त्यापैकी दुसरी संख्या ही पहिली संख्यापेक्षा 6 ने जास्त आहे, परंतु तिसऱ्या संख्यापेक्षा 12 ने लहान आहे. तर आपल्याला दुसरी संख्या आपल्याला शोधायची. मग कसं काढणार? बघा, आपल्याला जी संख्या शोधायची असेल तिला x म्हणायचं. आपल्याला कोणती शोधायची आहे? दुसरी संख्या आपल्याला शोधायची. बरोबर. दुसरी संख्या आपल्याला शोधायची. बरोबर. त्याला काय म्हणतोय मी? x. बरोबर. बघा, आता मी इथे काही तुम्हाला इक्वेशन बनवून सॉल्व्ह करू देणार नाही, एकदम शॉर्ट सांगतो. बघा, आता काय म्हणतो? आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. बरोबर. बघा, आणि 3 संख्या दिलेला आहे. बरोबर. मग याला करा 3x. बरोबर. केलं 3x. बरोबर. आता काय म्हणतोय तो? पहिली कंडिशन वाचा. पहिल्या कंडिशन मध्ये काय आहे? दुसरी संख्या ही पहिली संख्यापेक्षा 6 ने जास्त आहे. बरोबर. म्हणजे दुसरी संख्या मोठी आहे. बरोबर. म्हणून इथून काय करा? मायनस करा. बरोबर. अजून काय म्हणतोय तो? दुसरी कंडिशन परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा काय आहे? 12 ने लहान आहे. बरोबर. 12 ने लहान म्हणजे काय असेल? त्याच्याहून मोठी असेल म्हणजे याच्यामध्ये 12 प्लस करावे लागतील. बरोबर. आता मला सांगा, या सगळ्यांची बेरीज करून जर आपण किती संख्या आहे? 3. बरोबर. तर काय निघेल? सरासरी. ती किती दिली आपल्याला? 50. बरोबर. मग मला सांगा आता किती होतील हे? बघा, हा 3x आहे. बरोबर. -6 आणि +12 किती होणार आहे? तर ते होतील +6 आणि भागीला 3 इक्वल टू 50. याला भाग जातोय 3चा. मी देऊन टाक. बघा, हा x गेला. काय उरलं? फक्त x. बघा, 6 भागीला 3 किती उरणार आहे? 2 इक्वल टू 52. बरोबर. बघा, आता हा प्लस इकडे जाऊन मायनस होईल. 50 मधून 2 गेल्यानंतर
48 असेल तुमची दुसरी संख्या. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल एमपीएससीच्या एक्झाम मध्ये आलं होतं. काय दिलंय आपल्याला? सचिनने 17व्या मॅच मध्ये 85 धावा केला तर त्याची सरासरी 3 ने वाढली तर 17व्या मॅच नंतर त्याची सरासरी किती असेल, असा प्रश्न आपल्याला विचारला. मग काय इथे एक्स मानून आपण इथे पूर्ण पडा भरायचा का? अजिबात भरायचा नाही. लॉजिकली विचार करा, सेकंदात आपलं याचं उत्तर येईल. बघा कसं काढणार. बघा मला सांगा, त्याने 17व्या मॅच मध्ये जर 85 धावा केल्या नसता तर हे 3 ने वाढलं असतं का? बरोबर. सिंपल प्रश्न आहे. 3 ने वाढले असतं का? नाही. मग मला सांगा 17व्या मॅचच्या अगोदर किती डाव खेळले असतील त्याने? 16. कोणी सांगेल 17व्या मॅचच्या अगोदर 16 डाव खेळले असतील. बरोबर. 16 गुणिला 3 करा मग. बरोबर. हे 48 त्याच्यामध्ये वाढले नसते, सरासरी 48 त्याच्यामध्ये वाढले नसते. आता आपल्याला काय काढायची आहे? 17व्या डावानंतरची काय काढायची आपल्याला? सरासरी. मग हे वाढले नसते ना. बरोबर. आता वाढले किती केले त्याने 17व्या डावामध्ये? 85. बरोबर. हे जर तुम्ही कमी करून टाकले तर ही असेल तुमच्या 17व्या डावाची सरासरी. 85 मधून 48 गेले, किती उरणार आहे? 37 असेल तुमची 17व्या डाव्यानंतरची सरासरी. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया आजचा शेवटचा प्रश्न. काय दिलंय आपल्याला? वर्गामध्ये काही विद्यार्थी होते, त्यांचे सरासरी वय किती दिलं होतं आपल्याला? 14 वर्ष दिले होते. त्या वर्गामध्ये 10 विद्यार्थी निघून गेले तर सरासरी किती उरली आता? 12 वर्ष. आणि उर्वरित विद्यार्थ्यांची सरासरी आपल्याला किती दिली आहे? 15 वर्ष. बरोबर. तर वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग कसं सॉल्व्ह करणार? बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एलिगेशनने सॉल्व्ह करावा लागेल. मिक्सचर आणि एलिगेशन. बघा सुरुवातीला एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती दिली आपल्याला? 14. तिला लिहायचं सेंटर मध्ये. बरोबर. 14 वर्ष वय दिलेलं आहे, ते एकूण दिले म्हणून तिला सेंटर मध्ये लिहिलं. बरोबर. नंतर काय आहे? 10 विद्यार्थी सोडून गेले. बरोबर. पण त्यांची सरासरी किती होती? 12. बरोबर. आणि उरलेल्यांची किती होती? 15. बरोबर. याच्यामध्ये मिक्सचर आणि एलिगेशन लागेल. बरोबर. काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि रेशो काढायचा. बघा 15 मधून 14 गेले, किती उरणार आहे? 1. बरोबर. नंतर बघा या 14 मधून 12 गेले, किती उरणार आहे? 2. बरोबर. किती आलं? 1:2. बरोबर. मला सांगा आता 1 म्हणजे किती विद्यार्थी सोडून गेले? बघा 10 विद्यार्थी, म्हणजे 1 ची किंमत किती आली? 10. बरोबर. आपल्याला एकूण विद्यार्थी काढायची. आपल्याकडे एकूण रेशो किती आहे? 1 आणि 2. किती होतील हे? 3. बरोबर. पण 3 ची किंमत काढायची आहे. मग 10 गुणिला 3 करा. 30 विद्यार्थी त्या वर्गात असतील. सिंपल. अशाच अप्रोच साठी तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सोबत. जय हिंद.